अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। मोठ्या योजनांच्यामुळे 2 लाख कोटी रुपयांची कालची हरितवाणी बैठक दिली, त्यामध्ये असं म्हणजे दारूची दुकानाचे परवाने हे वाढवणे गरजेचं आहे। नाही, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी ते लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहे। दारुप्या 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। दारूचं दुकान वाढवणार, त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार, जे काही दिवस हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत। त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधून सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेला आहे, किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे, त्या संदर्भात एक काही करून लाडक्या बहिणींना 1500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असे एक नवीन विजन यांचं दिसतंय। म्हणजे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे, नवरे भाऊ मुलं, अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे। महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार आहे। अजित पवार